महसूल खात्याकडे मोजणी शुल्कात मोठी कपात. आता अवघ्या 200 रुपयात जमिनीची हिस्से वाटप मोजणी होणार. शेतकऱ्यांच्या वर आर्थिक भार पडू नये यासाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय. रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाची सुरू असलेली कामं 31 मे पर्यंत पूर्ण करा. तसंच रस्ते वाहतूक योग्य करावी. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश. राज्यात ओला उबेर सारख्या ॲप बेसिस वाहनांसाठी ॲग्रिगेटर्स पॉलिसी लागू करण्यासाठी मान्यता. फेरी रद्द करण्याच्या बाबतीत चालक आणि प्रवासी दोघांनाही दंड आकारण्याची तरतूद. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेत आरटीओ कार्यालयासमोर रिक्षा आणि टॅक्सी चालकांचं आंदोलन. महाराष्ट्र सरकारच्या ई बाईक टॅक्सीला विरोध. पीएमपीचं कार्यालय आणि महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचं एकत्रित वाहतूक केंद्र उभारण्यात येणार. त्यासाठी महामेट्रो आणि पीएमपी प्रशासनाकडून सर्वसमावेशक आराखडा तयार. मुंबई वाहतूक पोलिसांनी वन स्टेट वन चलन डिजिटल पोर्टलद्वारे 556 कोटी रुपयांचा दंड वसूल केला. 1 जानेवारी 2024 पासून फेब्रुवारी 2025 पर्यंतच्या ही दरम्यानची कारवाई. मुंबईत 2 दिवसीय स्टार्टअप कॉन्क्लेव्हचं आयोजन. आज या कॉन्क्लेव्हमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महाविस्तार एआय ॲपचं उद्घाटन. ॲपवर शेतकऱ्यांना शेतीविषयक सर्व माहिती मिळणार. खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभाग ॲक्शन मोडवर. बोगस बियाण्यांच्या साठवणुकीवर आणि विक्रीला आळा घालण्यासाठी नागपूर जिल्ह्यात 15 भरारी पथकं. नागपूर शहरात बोगस कंपन्यांच्या नावानं बनावट जीएसटी बिल तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. या प्रकरणामध्ये संतोष शाहू, ब्रिजकिशोर मणियारसह 8 आरोपी अटकेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडसह राज्यात समुद्र किनाऱ्यावर खुल्याम अवैध मासेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. मंत्रालयातील आढावा बैठकीत मंत्री नितेश राणेंचे निर्देश. कथित मिठी नदी स्वच्छता घोटाळ्यात नवा खुलासा. संपूर्ण घोटाळ्यात मुंबई महापालिका अभियंते आणि कंत्राटदारांनी हातमिळवणी केल्याचं तपासातून समोर. पवई तलावाच्या पर्यावरण आणि जैवविविधता संवर्धनासाठी मुंबई महापालिकेच्या वतीनं कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येणार. तलावात सोडण्यात येणारं सांडपाणी इतरत्र वळवणं आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय. पनवेलची गाढी नदी हरवली जलपर्णीत. प्रवाहाला अडथळा. प्रदूषणामुळे जीवसृष्टी धोक्यात. ग्रामस्थांकडून टाकलेला कचरा आणि सांडपाणी ही नदीत. पावसाळ्यापूर्वी स्वच्छता मोहीम गरजेची. कल्याण सप्तशृंगी इमारत दुर्घटनेप्रकरणी 4थ्या माळ्यावर फ्लोरिंगचं काम करणाऱ्या घरमालकाला बेड्या. इमारतीच्या विटा, टाईल्स, मातीचे सॅम्पल्स तपासणी अहवालानंतर पुढची कारवाई होणार. कल्याणच्या सप्तशृंगी इमारतीमधील रहिवाशांना एबीपी मनाशी बोलताना अश्रू अनावर. डोळ्यासमोर शेजारी मदतीची हाक मारत असल्याची कहाणी सांगितली. मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई. 2 वेगवेगळ्या प्रकरणात 22 लाखांचं सोनं आणि 76 लाखांचं परकीय चलन जप्त. नाशिक मुंबई महामार्गावर जिंदाल कंपनीला लागलेली आग पुन्हा भडकली. पॉलिथिन मटेरियल असल्यानं आग पुन्हा भडकल्याची माहिती. पालघरच्या महिला आणि बालविकास कार्यालयाला भीषण आग. अनेक फाईल्स, कॉम्प्युटर, बांधकाम विभागाच्या फाईल्सही जळून खाक. सोलापूर एमआयडीसी मधील आगीच्या दुर्घटनेची राज्य अल्पसंख्याक आयोगाकडून दखल. 7 दिवसात अहवाल देण्याचे निर्देश. नाशिकमध्ये महापालिकेच्या सिटी लिंक बस चालकावर महिलेचा संताप. बस थांबवण्याचा प्रयत्न करूनही बस न थांबल्यानं महिला संतप्त. सोलापुरातील महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांसह 3 एसीबीच्या जाळ्यात. सोलार सिस्टीम बसवण्यासाठी 8,000ची लाच घेताना रंगेहात अटक. नवी मुंबईतील एपीएमसी परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय. पोलिसांनी 6 पीडित महिलांची केली सुटका. अकोल्यातील न्यू तापडिया नगर उड्डाणपुलाच्या कामाविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. उड्डाणपुलाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमधील सातारा परिसरात शस्त्रांचा धाक दाखवत 1.5 लाखांचा ऐवज लंपास. मंकी कॅप घालून 5 ते 6 जणांनी दरोडा घातल्याची माहिती.
नवी मुंबईत आर्थिक वादातून व्यावसायिकाचं अपहरण करत हत्येचा कट. पोलिसांनी वेळीच तक्रारीची दखल घेत 3 आरोपींना 24 तासात केली अटक. भाईंदर पूर्वेतील इंद्रलोक परिसरात बनाना लीफ हॉटेलजवळ धोकादायक स्पीड ब्रेकर. या स्पीड ब्रेकरची उंची अधिक असल्यानं रात्रीच्या वेळी अनेक दुचाकींना अपघात. छत्रपती संभाजीनगरच्या अजिंठा घाटात 2 ट्रकचा अपघात. एक ट्रक 200 फूट दरीत कोसळला. अपघातात 2 जण जखमी. जालन्यात राहत्या घरी SRPF जवानाची गळफास घेऊन आत्महत्या. कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची माहिती. सोलापूर शहरात सलग 3ऱ्या दिवशी मुसळधार पाऊस. पावसामुळे वातावरणात गारवा. साताऱ्याच्या भोसलेवाडी परिसरात मुसळधार पाऊस. संततधार पावसामुळे पुणे बंगळुरू महामार्गावर साचलं पाणी. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचं सराव शिबिर. पंचगंगा नदीपात्रात व्यवस्थापनाकडून प्रात्यक्षिक सादर. पुण्यातील वारजे परिसरात विजेचा शॉक लागून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू. घरासमोर खेळत असताना विजेच्या खांबाला स्पर्श झाल्यानं शॉक लागून मृत्यू झाल्याची माहिती. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांचं विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन. मागण्या पूर्ण न झाल्यास अवकाळी नुकसानांच्या पंचनाम्याचं काम करणार नाही. कृषी सहाय्यकांचा सरकारला इशारा. कोल्हापुरात 3घांना कोरोनाची लागण. एका रुग्णाला डिस्चार्ज तर 2घांवर खासगी रुग्णालयात उपचार.